खासदार संजय राऊत हे ताजलँड हॉटेलमध्ये जाणार असल्याची माहिती। संजय राऊतांसह ठाकरेंचे नेते आज ताजलँड हॉटेलमध्ये जाणार आहेत। आम्ही ताजलँड हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहोत, आमच्यावर संशय घेऊ नका असं संजय राऊत म्हणाले। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय ज्या ताजलँड हॉटेलमध्ये शिंदेचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच ठिकाणी संजय राऊत जाणार आहेत। आपण जेवायला चाललेलो आहोत, आमच्यावर संशय घेऊ नका असं संजय राऊत म्हणतात। नीलम, नक्कीच मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेला आहे। नक्की ही हॉटेल पॉलिटिक्स कुणाला लाभदायक ठरते पाहणं महत्त्वाचं आहे। शिंदेंनी 29 नगरसेवकांना ज्या ताजलँड एंड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्याच हॉटेलमध्ये आज संजय राऊत आणि काही त्यांच्यासोबत नेते हे जाणार आहेत। ठाकरेंच्या सेनेची सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा निवडून आलेल्या आहेत। ठाकरे बंधूंना सुद्धा मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे। काही जुळवाजुळव ठाकरेंची सुद्धा सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी भीती ही महायुतीतील नेत्यांना सुद्धा आहे, खास करून शिंदे गटाला आहे की आपले नगरसेवक हे फुटून आहे। एकीकडे भाजपसोबत बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत, मात्र दुसरीकडून ठाकरे बंधू सुद्धा युतीसाठी आणि एकूणच युतीनंतर आपली जी मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता काबीज करायची आहे त्यासाठी हालचाल सुरू केलेली आहे। काही मतं ही जरी त्यांना मिळाली नसली, त्यांचे नगरसेवक जरी आले नसले तरी काही नगरसेवक हे त्यांच्याकडे येऊ शकतात असा दाट विश्वास त्यांना या ठिकाणी आहे। त्यामुळे आजचं वक्तव्य संजय राऊत यांचं सूचक आहे। त्यामुळे आज संजय राऊत ताजलँड एंड हॉटेलमध्ये गेल्यावरती तिकडची परिस्थिती नक्की काय असणार आणि त्यावेळी 29 जे नगरसेवक या ताजलँड एंड हॉटेलमध्ये आहेत त्यावेळी त्यांना रूममध्ये कोंडून ठेवण्यात येतं की ते खालती लॉबीमध्ये येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या हॉटेलमध्ये नक्की काय घडतंय या दरम्यान जर संजय राऊत आणि त्यांच्यासह काही नेते मंडळी जेवणासाठी जात असतील तर त्यावेळी काही नगरसेवकांना भेटण्याचा प्रयत्न करणार का, आणि जर तो भेटण्याचा प्रयत्न झाला तर नक्की चर्चा काय होणार, अशा यातून सर्वातून चर्चेनूच एकूण विरोधकांमध्ये सुद्धा धाकधूक वाढलेली आहे। एकीकडे शिंदेनी सुद्धा 3 वाजता तातडीची बैठक सुद्धा बोलवलेली आहे, त्यामुळे हा वेळ जो आहे तो कुठेतरी क्लॅश होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांचा। नीलम जी, स्वप्नील, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।